आणि यानंतर बातमी आहे बळीराजाच्या संपाची। उद्यापासून अनेक शहरात भाजीपाला, दूध आणि मांसाचा तुटवडा जाणवू शकतो, कारण उद्यापासून इतिहासात पहिल्यांदाच बळीराजा म्हणजे शेतकरी संपावर जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावरती जाणार असल्याचं निश्चित केलंय। पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। हा संप मागे घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल पुणतांबा गावात आंदोलन केलं आणि आंदोलक शेतकऱ्यांची यावेळी त्यांनी भेट घेतली। मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव यावेळी त्यांनी दिला। त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली। त्यामुळे आता 1 जून पासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे। तेव्हा इतिहासात पहिल्यांदाच बळीराजा म्हणजे शेतकरी संपावरती जातोय। नगरमधले हे शेतकरी आहेत ज्यांनी काही महिन्यांपूर्वीच ही घोषणा केलेली होती। त्यानंतर बऱ्याचदा चर्चासत्र देखील झाली। दरम्यानच्या काळामध्ये याच शेतकऱ्यांमध्ये फूट देखील पडली। शेतकऱ्यांचा एक गट मुख्यमंत्र्यांना भेटला आणि त्यानंतर त्यांनी आपला संप मागे घेतला होता। मात्र शेतकऱ्यांचा दुसरा गट होता तो संपावरती कायम होता। तोच हा दुसरा गट आहे। जे कृषी राज्यमंत्री आहेत सदाभाऊ खोत त्यांनी देखील या शेतकऱ्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांसोबत या शेतकऱ्यांची चर्चा झाली। मात्र या शेतकऱ्यांना ठोस असं काही आश्वासन मिळालं नाही। आपल्या मागण्यांचा तातडीने विचार व्हावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। मात्र त्यावरती ठोस असं काही आश्वासन मिळालं नाही। त्यामुळे शेतकरी आता संपावरती जाणार हे निश्चित आहे। आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्यासोबत आहेत। सागर, या शेतकऱ्यांचा संप नेमका कशा पद्धतीचा असणार आहे? उद्यापासून काय चित्र बघायला मिळणार आहे? रेश्मा, खरं तर नाशिक मधल्या बाजार समितीमध्ये आता मी उभा आहे। आपण हे स्टिकर बघू शकतोय। सध्या खरं तर या उद्याच्या संपाची जोरदार तयारी नाशिकमध्ये सुरू आहे। कारण असा एक अंदाज वर्तवला जातोय की नाशिकमधले जवळजवळ 1,500 गावं उद्याच्या या संपामध्ये आक्रमकपणे सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतात। आणि याचाच आढावा घेण्यासाठी आता आपण बाजार समितीमध्ये आलोय। आपण काही कार्यकर्ते इथे बघतोय की जे स्टिकर वगैरे लावायचं काम सध्या करतायत। आपण बघतोय की उद्याच्या संपाची ही स्टिकर आहेत। शेतकऱ्यांना संपावर चला अशी हाक देणारे हे स्टिकर सध्या हजारो गाड्यांवर नाशिकमध्ये पाहायला मिळतात। मला सांगा, काय तयारी चालली? आम्ही येत्या 1 तारखेपासून आमचा शेतकरी संप या ठिकाणी सर्व शेतकरी संपावर जात आहेत। याचं कारण असं आहे की आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही असं सांगितलंय की आम्हाला कोणत्या तरी मालाला हमीभाव मिळावा यासाठी मिळावा की तो आम्ही कर्ज घेतो। शेतकरी म्हणजे जिल्हा बँकेकडून कर्ज घेतो, आपल्या वैयक्तिक सावकारांकडून कर्ज घेतो। परंतु आमचा शेतीला एकराला किमान टोमॅटोला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च होतो। आणि जेव्हा 20 रुपये सांगा, हे शेतकऱ्यांचे प्रश्न बरोबर आहे, परंतु आता तुम्ही तयारी काय करताय? किती स्टिकर छापले? किती गाड्यांवर? आम्ही आता किमान 4 लाख स्टिकर छापलेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये स्वयंस्फूर्तीने शेतकरी म्हणजे या आमच्या आंदोलनाला कुठला नेता नाही, कुठला कार्यकर्ता नाही, हे सर्व शेतकरी आहेत। आणि हे शेतकरी सर्व या ठिकाणी स्टिकर चिटकवायचे कामं करतायत, समाजामध्ये प्रबोधन करण्याचे कामं करतायत। मग याच्यामध्ये तुमचं भाजीपाला असो, दूध असो किंवा अन्य पोल्ट्रीतून जाणाऱ्या कोंबड्या असो, या प्रत्येक शेतकरी ज्या वस्तू उत्पन्न करतो, जो निर्माण करतो, त्या प्रत्येक गोष्टी आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद करणार आहोत। मला सांगा, किती कार्यकर्ते आता तुम्ही काम करते? आता जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत। 15 तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात 200 कार्यकर्ते आम्ही काम करत आहोत। आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत। शेतकऱ्यांची मुलं म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीने स्टिकर बनवले। स्टिकर बनवून सगळीकडे हा मेसेज पाठवला। हे आंदोलन कुठल्याही प्रकारचं आक्रमक नाही, फक्त शेतकऱ्याचा शेतमाल बंद करायचा। म्हणजे जो खाणार आहे त्याला जेव्हा चटका बसेल तेव्हा त्यांना शेतकऱ्याची किंमत कळेल। या बळीराजाला इतका अंत या शासनाने पाहिला बळीराजाचा। आता खऱ्या अर्थाने शेतकरी जागा झाला आहे। तो जेव्हा जेवण बंद करील तेव्हा खरी शासनाला जाग येईल असं आम्हाला वाटतं। आम्ही 3 ते 4 लाख स्टिकर छापून आणि प्रत्येकाला या ठिकाणी, प्रत्येक गाडीला या ठिकाणी लावणार आहोत। आपण बघू आता या स्टिकरवर काय लिहिलंय। खरं तर 4 लाखापेक्षा अधिक स्टिकर केवळ या कार्यकर्त्यांनी छापलेले। आपण बघू शकतो या स्टिकरवर लिहिलेलं आहे की आता बस शेतकऱ्यांनो चला संपावर। राज्यव्यापी संप गुरुवार दिनांक 1 जून, बेमुदत संप। लढा ना पक्षासाठी ना राजकारणासाठी, आता फक्त आपल्यासाठी। याच्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा दिलेल्या आहेत। 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव मिळावा,
शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतरही पेन्शन लागू करावी, दुधाला 50 रुपये प्रति लिटर इतका भाव द्यावा, शेतीसाठी अखंड वीज पुरवठा, ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान आणि जिल्ह्यातून समृद्धी हायवे रद्द करावा. या सगळ्या मागण्या आहेत ज्याच्यासाठीचं हे स्टिकर बनवलेलं आहे. आणि आता जवळजवळ लाखो वाहनांवर सध्या नाशिकमध्ये हे स्टिकर आहे. काही शेतकरी आपण इथे भेटू, काही शेतकऱ्यांना आपण त्यांच्याशी बोलू. या संपाबद्दल त्या शेतकऱ्यांना काय वाटतंय? आपण इथे काही समितीचे लोक सुद्धा आहेत जे प्रचार करत आहेत खरं तर गेल्या काही दिवसापासून. मला ताई सांगा, किती लोक, किती गावं सहभागी होणार उद्याच्या संपात? या संपात जिल्ह्यातील सगळेच गावं सहभागी होत आहे. साधारण 80 ते 90% गावं आतापर्यंत त्यांनी ग्रामसभेवर ठराव घेतलेला आहे आणि ह्या संपाचा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. कशा पद्धतीने उद्यापासून हा संप सुरू होईल, काय स्ट्रॅटेजी असेल? गावापासून सुरुवात होती. कुणीच त्यांचा माल शहरात आणणार नाहीये किंवा बाजार समितीमध्ये नेणार नाहीये. ज्याला घ्यायचं असेल ते गावातल्या गावात ते त्यांना देऊ शकतात, पण ते बाहेर आणणार नाहीये, मार्केटमध्ये आणणार नाही. कैलास, मला सांगा की काय परिस्थिती, किती गावांमध्ये आतापर्यंत बैठका घेतल्यात? आता आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 80% गावांमध्ये या ठिकाणी बैठका घेतल्या आहेत आणि सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत शासन कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमी भाव देत नाही तोपर्यंत आम्ही या संपातून माघार घेतली जाणार नाही. कैलास, मला किती गावांमध्ये सभा झाल्या आतापर्यंत, कशा पद्धतीने? आम्ही मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येक गावात चौक सभा घेऊन सर्व शेतकऱ्यांचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, कुठलाही शेतकरी, सर्वात महत्वाची गोष्ट ही लोक चळवळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी स्वयंपूर्तीने सहभागी, स्वतःचा शेतमालच विकणार नाहीये. त्यामुळे प्रश्नच येत नाही कुठला मार्केटमध्ये येण्याचा. आणि हे आक्रमक होणार का आंदोलन? कारण उद्यापासून याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी सुरू होतील. किती लांब होणार आपण हे आंदोलन? हे अजिबात आक्रमक आंदोलन नाही आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांनी म्हटलंय की जर बळजबरी कोणी शेतमाल नेण्याचा प्रयत्न केला तर गाड्याजवळ, असं अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक. नाही, आम्ही आमच्या जिल्ह्यात तरी असं होऊ देणार नाहीये. आम्ही तो काळजी घेतलेली आहे की अतिशय शांततेच्या मार्गाने आणि शासनाने आपला आवाज ऐकावा अशा पद्धतीने आम्ही हे आंदोलन करणार आहोत. आपण अजूनही बाजार समितीमध्ये इतरही लोक आहेत, काही शेतकरी आहेत, काही वाहन चालक असतील, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलू. काका, मला सांगा, हे शेतकरी संपाबद्दल काय आत्ताची माहिती आहे? तुम्ही काम करताय का याच्यासाठी? हो, करतो. काय परिस्थिती आहे? परिस्थिती चांगली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तरी चांगली परिस्थिती आहे. आणि जोपर्यंत आमची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेतलेला आम्ही आंदोलन करणार. कुठल्या गावचे तुम्ही? तुमच्या गावचे किती शेतकरी सहभागी होते? आमचे 100% शेतकरी पालखेड बंधारा. पालखेड बंधारा. हो. बरं, मला सांगा, तुमची गाडी आहे का इथे? गाडी आहे इथली? आपण बघू शकतोय. खरं तर हे सगळी लोक आहे, ही संपूर्ण बाजार समिती आहे जिच्यामध्ये हजारो लोक रोज शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. आणि आता सध्या या बाजार समिती येणाऱ्या प्रत्येक गाडीवर अशा पद्धतीची स्टिकर्स पाहायला मिळतात. आणि या संपाची एकूणच जोरदार तयारी जी आहे ती या संपूर्ण भागामध्ये सुरू आहे. अनेक लोक इथे उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतात. मग त्याच्यामध्ये हमाल मापारी असतील, शेतकरी आहेत. शेतकरी हा केवळ एकटा जगत नसतो, त्याच्यावर, त्याच्या अर्थकारणावर जे आहे ते अनेक लोक या ठिकाणी जगत असतात. आणि त्याच्यामुळे साहजिक आहे, बाजार समिती जर ठप्प झाली तर वाहन चालक जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर परिणाम होईल. मला सांगा, गाडी आहे का तुमची? हो, गाडी आहे. उद्यापासून संप आहे, माहिती आहे का? आणि कशा पद्धतीने तयारी आहे? हो, सगळी बंदची तयारी 100%. हो. किती गाड्या आहेत इथे बाजार समितीत? अंदाजे भरपूर गाड्या आहेत. भरपूर गाड्या आहेत. बरं, शेतकऱ्यांच्या संपाला तुमचा पाठिंबा आहे का? हो, पाठिंबा आहे. बरं, रोज किती गाड्या येतात इथे? काय आमच्या इथून आबुण्याहून कमीत कमी रोजचे 25 गाड्या भरतात. आम्ही बंद करणार आहे. बरं, आपण बघू शकतो हे एका गावाचं झालं. यांच्या गावातून रोज 25-30 गाड्या भाजीपाला इथे येत असतो. तोच भाजीपाला पुढे मुंबई, गुजरातपर्यंत, पुण्यापर्यंत जात असतो. हा सगळा भाजीपाला येणं उद्यापासून बंद होईल. आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या संपाची खरी झळ जी आहे ती शहरी भागाला पोहोचेल असं म्हटलं जात आहे. खरं तर नाशिकचा जर विचार केला तर संपूर्ण शेतकरी चळवळीसाठी देशभरातलं सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणून नाशिककडे बघितलं जातं. यापूर्वीचा इतिहास जर बघितला तर शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या चळवळी, सर्वात मोठे आंदोलनं जे आहेत ते नाशिकमध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळे उद्याचाही जो संप आहे त्याचा केंद्र जरी पुणतांबा असलं तरी त्याचा सर्वाधिक परिणाम जो आहे तो नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळेल. सर्वाधिक मोठ्या संख्येनं नाशिक जिल्ह्यातले शेतकरी या संपात सहभागी होतील असा अंदाज जो आहे तो प्रशासनाचा सुद्धा आहे. सीबीआयचा असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल, या सगळ्यांनी जे अहवाल दिलेले त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या संपाचं हे नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. रेश्मा.
नक्कीच सागर, तेव्हा खाणाऱ्याच्या पोटाला चिमटा बसला तर पिकवणाऱ्याचं महत्त्व कळेल आणि हे महत्त्व पटवून देण्यासाठी हा ऐतिहासिक संप आता उद्यापासून होतोय. सागर, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.